रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन झालेलं पाहायला मिळतं आहे। कालपासून रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः पाऊस या ठिकाणी झोडपून काढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। आपण सध्या काजळी नदीच्या पात्राच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या काजळी नदी सुद्धा या ठिकाणी पात्राच्या बाहेर आलेली पाहायला मिळते। पुढचे 2 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून पासून आजपर्यंत 1400 मिलीमीटर इतकी पावसानं सरासरी ओलांडलेली पाहायला मिळते। म्हणजेच जवळपास 40 ते 42% सध्या एकूण सरासरीचा पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। समाधानकारक पाऊस झालेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे आणि सध्या लावणी सुद्धा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर पुढचे 2 दिवस हे कोकणासाठी अतिमुसळधार पावसाचे या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामुळे हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।